नमस्कार. टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय. अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फिश फ्रायसाठी या ठिकाणी मी पापलेट घेतलेले आहेत. पापलेट साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि माशांना दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बघू शकता हे मसाले माशांना व्यवस्थित लावून झालेले आहेत. आता 10 ते 15 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं, अर्धा चमचा रवा घ्यायचा आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा फक्त रवासुद्धा वापरू शकता. आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. यामुळे रंग छान येतो. त्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे तांदळाचं पीठ आणि रवा माशांना दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घेऊयात. थोडंसं दाब देऊन दोन्ही बाजूंना हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता हे मासे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यासाठी तव्यामध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये हे मासे घालायचे आहेत. मंद आचेवरती आपणास हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत. एक बाजू फ्राय होण्यासाठी साधारणतः 3 मिनिट लागतात. 3 मिनिट झालेले आहेत आणि एक बाजू फ्राय करून झालेली आहे. आता दुसरी बाजू फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी चिमट्याच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने हे मासे आपण पलटून घेऊयात. आता दुसरी बाजूसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. सजावटीला वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूयात. बघू शकता दुसरी बाजूसुद्धा एकदम व्यवस्थित फ्राय झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही फिश फ्राय नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.